नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इयत्ता 7वीचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि इयत्ता 7वीमध्ये आपण प्रकरण 4 कोण आणि कोणांच्या जोड्या याचा आपण हा प्रकरण इथे बघणार आहोत. तर मुलांनो याचा आता आपण आज अभ्यास करणार आहोत. आता आपण मुलांनो त्रिकोणाच्या बाह्य कोन म्हणजे एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल शिकूया. बघा, आपण आता त्रिकोणाचा आंतरकोन बघितलेला आहे. त्रिकोणाचा आंतरकोन कसा असतो ते बघितलेला आहे आणि त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्रिकोणाचा आंतरकोन म्हणजे जसं आता ए बी सी, तर याचा आंतरकोन काय आहे? कोन ए, कोन बी आणि कोन सी हे काय आहेत? ह्या एबीसी चे आंतरकोन आहेत. आता आपल्याला काय शिकायचं आहे? बाह्य कोन शिकायचं. बाह्य कोन म्हणजे बघा, ही एक रेषा समोर वाढवली तर हा जो बाहेर तयार होईल तो काय होईल? बाह्य कोन त्याचा तयार होईल. आणि आंतरकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज आपण बघितलंय मुलांनो, 180 अंश आहे. आता आपल्याला शिकायचं आहे की त्रिकोणाचा बाह्य कोन. तर बघा, दिलेल्या आकृतीमध्ये बघा, आता इथे समजा आपण हे केलेलं आहे ए बी सी आणि ही रेषा समोर वाढवली तर हा जो कोन तयार झालेला आहे बाहेर, हा कोन काय आहे? ए सी डी हा काय आहे? कोन एबीसी चा बाह्य कोन आहे. तर इथे बघा, एसीडी हा कोन ए बी सी चा बाह्य कोन आहे आणि कोन ए सी डी व कोन ए सी बी हे रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे. बघा मुलांनो, आपल्याला हे जसं कोन ए आहे, कोन बी आणि कोन हे काय आहे? आतमधले हे सगळे आंतरकोन आहेत. पण बाह्य कोन कोणता दिसत आहे मुलांनो? इथे लक्ष द्या. ए सी डी हा आहे तो काय आहे? बाह्य कोन आहे. कोन ए सी डी हा काय आहे? त्याचा बाह्य कोन आहे. आणि जो कोन ए सी बी आहे, कोन ए सी बी हे बघा एकाच सरळ रेषेवर आहेत, म्हणून हे जो कोन ए सी डी आणि कोन ए सी बी हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. बघा, ही रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे कारण ते एकाच रेषेवर आहेत. तर मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की आंतरकोन म्हणजे काय आहे आणि बाह्य कोन म्हणजे काय आहे. तर मुलांनो इथे बघा, कोन पी ए बी जो आहे, कोन पी ए बी आणि कोन क्यू बी सी हे जे आहे कोन क्यू बी सी हे त्याचे बाह्य कोन आहेत. हे काय आहेत मुलांनो? हे सुद्धा बाह्य कोन आहेत. कोन एबीसी चे आपण बाह्य कोन बघितले तर हा तर होताच ए सी डी, परंतु कोन पी ए बी आणि कोन क्यू बी सी हे काय आहेत? कोन एबीसी चे बाह्य कोन आहेत. आता याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुलांनो की त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर, बघा आता हा त्रिकोण होता, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण जसा हा त्रिकोण आहे, त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणतात. बघा मुलांनो, इथे जो त्रिकोणाची एक बाजू, आता हा जो त्रिकोण होता आणि याची एक बाजू आपण इथे वाढवली आहे, मग त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या ह्याच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडीतील कोन तयार करतो त्या कोणाला त्रिकोणाचा काय म्हणतात? बाह्य कोन म्हणतात. तर बघा, इथे कोन ए सी डी हा कोन ए सी बी, कोन एबीसी चा काय आहे? बाह्य कोन आहे. कारण बघा, कोन ए सी डी हा कोन ए सी बी हे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून आपण कोन ए सी डी ला काय म्हणू शकतो? बाह्य कोन म्हणू शकतो. कारण इथे लिहिलेलं आहे की त्रिकोणाची एक बाजू, बघा समजा आपण असं ठेवलं असतं मुलांना, हा फक्त आपल्याला काय दिसत आहे? त्रिकोण दिसत आहे. पण ही एक बाजू वाढवली आणि एक बाजू वाढवल्यावर जो कोन आता इथे तयार झाला तो समजा लगतच्या बाजूशी, याच्या लगतच्या बाजूशी आंतरकोनाशी काय असतो? त्याची रेषीय जोडी करते, तेव्हा त्या कोणाला आपण काय म्हणतो? त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणतो. म्हणून इथे कोन ए सी डी हा काय आहे? बाह्य कोन आहे. उदाहरणार्थ बघा, शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाचे बाह्य कोन दाखवले आहेत. बघा, ह्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणाचे बाह्य कोन दाखवलेले आहेत आणि इथे बघा, कोन ए बी सी डी ई एफ हे
PQR चे बाह्य कोन आहेत. प्रत्येक त्रिकोणाला याप्रमाणे 6 बाह्य कोन असतात. प्रत्येक त्रिकोणाला बघा, त्रिकोणाला 3 आंतरकोन आपण बघितले आहेत. तसंच बाह्य कोन किती असतात मुलांनो इथे? 6 बाह्य कोन असतात. जसं बघा, कोन ए हा सुद्धा काय आहे? बाह्य कोन आहे. कोन सी हा सुद्धा बाह्य कोन आहे मुलांनो. कोन बी हा सुद्धा बाह्य कोन आहे. कोन डी हा सुद्धा बाह्य कोन आहे. कोन ई हा सुद्धा बाह्य कोन आहे आणि कोन एफ हा सुद्धा बाह्य कोन आहे. म्हणजे बघा, ह्या त्रिकोणाला किती आपल्याला कोन ए बी सी डी ई आणि एफ असे किती 6 बाह्य कोन आहेत. ह्या त्रिकोणाला 6 बाह्य कोन आहेत. आंतरकोन किती असतात मुलांनो? 3 असतात. जसे आता बघा, इथे आंतरकोन हा 1, 2 आणि 3 आहेत. पण याला जे बाह्य कोन असतात ते किती असतात मुलांनो? 6 असतात. आता PQR चे बाह्य कोन बघा, आपण बघितलेला आहे मुलांनो. कोन ए, कोन बी, कोन सी, कोन डी, कोन ई, कोन एफ हे काय आहेत? त्याचे बाह्य कोन आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक त्रिकोणाला किती 6 बाह्य कोन असतात. तर आता आपण मुलांनो बाह्य कोनाचा गुणधर्म बघूया. आकृतीत PRS हा PQR चा एक बाह्य कोन आहे. बघा, इथे PQRS चा बाह्य कोन कोणता दिसत आहे मुलांनो? इथे आपल्याला कोन PQR चा बाह्य कोन PRS आपल्याला दिसत आहे. म्हणून इथे बघा, आकृतीत PRS हा PQR चा बाह्य कोन आहे. आणि कोन PRQ हा त्याचा लगतचा आंतरकोन आहे. बघा, लगतचा आंतरकोन कोणता आहे? PRQ हा लगतचा आंतरकोन आहे. इतर 2 आंतरकोन कोणते आहेत मुलांनो? इतर 2 आंतरकोन कोन P आणि कोन Q आहेत. बघा, PRS हा काय झाला आहे? PQR चा बाह्य कोन आहे. पण आपण बघितलेला आहे आंतरकोन बघा मुलांनो, आणि कोन जो P आहे आणि Q आहे हा काय आहे? आंतरकोन आहे. आणि PRS हा काय आहे? बाह्य कोन आहे. तसंच PRS हा काय आहे? PRQ हा काय आहे? लगतचा आंतरकोन आहे. म्हणून इतर 2 आंतरकोन कोणते आहेत? कोन P आणि कोन Q हे PRS पासून लांब आहेत. बघा, PQR मध्ये कोन P आणि कोन Q हे काय आहेत? 2 आंतरकोन आहेत. पण हे लगतच्या ज्या PRS ह्या आंतरकोनापासून हे 2 कसे आहेत? दूर आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो कोन P आणि कोन Q हे कोन PRS चे काय आहेत? दूरस्थ आंतरकोन आहेत. कारण ते त्याच्यापासून दूर आहेत, थोडे लांब आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की कोन P आणि कोन Q हा कोन PRS यांचा काय आहे? आंतरकोन आहे. दूरस्थ असा आंतरकोन आहे, असं आपण म्हणू शकतो. बघा मुलांनो, अजून एकदा बघा, जशी ही आकृती समजा अशी आहे, एवढीच आहे PQR. ही रेषा आपण समोर वाढवली म्हणून आता बाह्य कोन तयार झाला, नाही तर आंतरकोनच होते. तर बघा, इथे आंतरकोन 3 आहेत, कोन P, कोन Q आणि कोन R. पण ह्याचा जो बाह्य कोन आहे तो कोणता दिसत आहे मुलांना? बघा, PRS हा PQRS चा बाह्य कोन आहे. पण कोन P आणि कोन Q हे सुद्धा आंतरकोन आहेत. पण हे P आणि Q हे आंतरकोन जे आहेत ते कोन PRQ पासून काय आहेत? दूरस्थ आहेत, दूर आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की कोन P आणि कोन Q हा कोन PRS यांचा काय आहे? दूरस्थ आंतरकोन आहे, असं आपण म्हणू शकतो. आपण बघितलं की कोन P आणि कोन Q हा काय आहे? कोन PRS यांचा काय आहे? दूरस्थ असा आंतरकोन आहे. म्हणून इथे कोन P मापकोन P अधिक मापकोन Q अधिक मापकोन PRQ बरोबर 180 अंश. बघा, मापकोन P अधिक मापकोन Q अधिक मापकोन PRS बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180 अंश असते. हे आपल्याला माहित आहे. समीकरण 1 याला दिलेलं आहे. तर म्हणून लक्षात ठेवायचं की आंतरकोनांच्या मापांची बेरीज तर 180 असते. पण इथे जे दूरस्थ आंतरकोन आहेत, तर कोन PQ आणि कोन PRQ यांच्या मापांची बेरीज 180
80 अंश दिलेली आहे. मग आता बघा माप PRS, बघा PRS जो आहे, माप PRS अधिक PRQ बरोबर 180. कारण हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून माप PRS आणि PRQ हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून यांची जी बेरीज आहे ती 180 अंश दिलेली आहे. आणि बघा कोन PRS चं माप किती आहे, PRS आपण PRS म्हणजेच माप कोन P अधिक माप कोन Q बरोबर PRS करू शकतो. कारण इथे माप कोन PRS अधिक माप कोन PRQ बरोबर किती आहे, 180 अंश आहे. कारण ते रेषीय जोडीतील कोन आहे आणि म्हणून माप कोन P अधिक माप कोन Q बरोबर माप कोन PRS लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे बाह्य कोनाचा गुणधर्म बघितलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या कोनाच्या दुरुस्त आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. बघा काय लक्षात ठेवायचंय मुलांनो, की त्रिकोणाच्या जे माप असते, बाह्य कोनांचे माप, आता हे त्रिकोणाचं हे जे बाह्य कोन झालं, तर त्रिकोणाच्या बाह्य कोनांचे माप हे त्या कोनाच्या दुरुस्त आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. बघा हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि आता बघूया याच्यावर आधारित आपण काही प्रश्न आपल्याला दिलेला आहे की कोन ACD हा ABC चा बाह्य कोन आहे. तर बघा मुलांनो, कोन ACD हा कोन ABC चा बाह्य कोन आहे आणि कोन A व कोन B ही त्यांची काय आहे, मापे दिलेली आहेत. मापे कशी आहेत, पण समान मापे दिलेली आहेत. जर माप ACD बरोबर 140 अंश आहे तर कोन A आणि कोन B यांची मापे काढा. तर बघा मुलांनो, आपल्याला कोन A आणि कोन B काय म्हटलेलं आहे, त्यांनी समान आहे म्हटलेलं आहे, त्यांची मापे सारखी आहेत असं म्हटलेलं आहे. बघा कोन A आणि B यांची मापे समान आहेत. जर कोन ACD बरोबर 140 आहे तर बाकीच्या ह्या दोन कोनांची मापे आपल्याला काढायची आहेत. तर बघा मुलांनो, दिलेल्या माहितीनुसार इथे कोन ABC हा का ABC चा बाह्य कोन कोणता दिसत आहे मुलांनो, सांगा. व्हेरी गुड. कोन ABC चा बाह्य कोन आहे कोन ACD. हा काय आहे, त्याचा बाह्य कोन आहे. आणि कोन ACD चं माप किती दिलेलं आहे मुलांनो, 140 अंश दिलेला आहे. पुन्हा आपल्याला इथे दिलेला आहे कोन A आणि कोन B यांची मापे कशी आहेत म्हटलेलं आहे, समान आहेत आणि यांचीच आपल्याला मापे काढायची आहेत. कोन ABC चा बाह्य कोन कोणता आहे, कोन ACD, आणि त्याचं माप किती आहे मुलांनो, 140 अंश आहे. तर बघा, आणि आपल्याला A आणि B हे समान आहे, म्हणजेच माप कोन A बरोबर माप कोन B बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण माप कोन A अधिक माप कोन B अधिक कोन ACB बरोबर 180 अंश लिहू शकतो आपण. कारण तीनही आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते मुलांनो, 180 अंश असते. म्हणून इथे माप कोन A अधिक माप कोन B अधिक माप कोन ACB बरोबर आपण 180 अंश लिहिलेला आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 अंश असते म्हणून. आणि याला आपण समीकरण 1 असं दिलेलं आहे. मग बघा मुलांनो, माप कोन ACB, बघा माप कोन ACB आणि माप कोन ACD बरोबर 180 अंश असते. हे आपण बघा गुणधर्मामध्ये बघितलेलंच आहे की त्यांच्या मापांची जी बेरीज असते ती किती असते, 180 अंश असते. रेषीय जोडीतील हे कोण आहेत, बघा ACB म्हणजे ACB आणि ACD हे काय आहेत, एका सरळ रेषेवर आहेत. म्हणजेच हे कोन ACB आणि कोन ACD हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून यांची बेरीज 180 अंश लिहिलेली आहे. मग माप कोन ACD ची दिलेली किंमत वरील समीकरणामध्ये ठेवा. बघा ACD ची किंमत आपल्याला किती दिली आहे मुलांनो, 140 अंश. आपण ती त्या समीकरणामध्ये ठेवूया. हे जे समीकरण दिलेलं आहे याच्यामध्ये त्याची किंमत ठेवूया आणि आपण हे उदाहरण सोडवूया मुलांनो. तर बघा याची किंमत आपण माप कोन ACD याची किंमत ठेवूया इथे. आता बघा
माप कोन एसीबी अधिक माप कोन एसीडी बरोबर 180 अंश, कारण हे रेषे जोडीतील कोण आहे. आणि माप कोन एसीडीची दिलेली किंमत आपण ह्या उदाहरणामध्ये ठेवलेली आहे. मग बघा एसीडीची किंमत आपण जी आहे ती ठेवूया, म्हणजे एसीबी म्हणून इथे काय येईल मुलांनो, माप कोन एसीबी. आणि आपल्याला एसीडीची किंमत माहित आहे म्हणून आपण, कारण एसीडीची किंमत 140 अंश आहे, तर आपण याच्या जागी 140 अंश लिहूया. म्हणून एसीबी बरोबर 140 अंश वजा 140 करूया मुलांनो, कारण हे ह्या साईडला आहे, त्या साईडला जाईल तर त्याचा सिम्बॉल चेंज होईल. इथे धन आहे तर ऋण होईल, म्हणून ऋण 120 लिहिलेला आहे, वजा केली आहे. म्हणजेच आपल्याला माप कोन एसीबी बरोबर 40 अंश आलेला आहे. एसीबी बरोबर किती आलं मुलांना इथे 40 डिग्री हे उत्तर आपलं आलेलं आहे. तर बघा मुलांना, आपण इथे माप कोन एसीडी दिलेलं होतं आपल्याला 140, आणि आपण 140 ची जी किंमत आहे ही ह्या समीकरणामध्ये लिहिली, आणि ही एसीडी माप कोन एसीडी ची किंमत 140 लिहिल्यावर आपल्याला माप कोन एसीबी ची किंमत किती आली आहे मुलांनो, 40 अंश आलेली आहे. म्हणजे माप कोन एसीबी याचं जी किंमत आहे ती किती आलेली आहे आपल्याला, 40 अंश आलेली आहे. आता त्याच्यानंतर बघा मुलांनो, आपल्याला समीकरण 1 जे आपण दिलेलं होतं त्याच्यानुसार आपण माप कोन ए अधिक माप कोन बी अधिक माप कोन एसीबी बरोबर 180 अंश, कारण आपण बघितलंय मुलांनो तीनही कोणांच्या मापांची बेरीज, तर याचं जे माप आहे ते किती आलं आहे मुलांनो, 40 अंश आलेलं आहे. एसीबीचं माप किती आलं, 40 अंश. म्हणून आपण इथे बघा माप कोन ए अधिक माप कोन बी अधिक 40 बरोबर 180 अंश आलेला आहे. मग आता याला समोर सोडवूया मुलांनो. मग बघा 180 मधून 40 गेल्यावर किती उरणार आहे मुलांनो, 180 मधून 40 गेल्यावर 120 उरणार आहेत का. तर मुलांनो बघा, याच्यावर आधारित आपण उदाहरण सोडवूया. प्रश्न बघूया, कोन एसीडी हा एबीसीचा बाह्य कोन आहे आणि कोन ए आणि कोन बी यांची मापे समान आहेत. त्यांची मापे कशी आहेत मुलांनो, समान आहेत. जर कोन एम माप ए सी डी बरोबर 140 अंश, तर कोन ए आणि कोन बी यांची मापे काढायची आहे. तर बघा मुलांनो, एबीसी एसीडी हा काय आहे, एबीसीचा बाह्य कोन दिलेला आहे. कोन एबीसी चा बाह्य कोन काय आहे, एसीडी दिलेला आहे, आणि त्या बाह्य कोनाचं माप आपल्याला 140 अंश दिलेला आहे. आणि बघा सांगा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे, कोन ए आणि कोन बी यांची मापे कशी आहेत म्हणतात, सारखी आहेत, समान आहेत. तर आपल्याला ह्या दोघांची मापे काढायची आहेत. तर कसं काढूया मुलांनो, बघा शॉर्ट मध्ये बघूया आपण. बघा एसीडी, कोन एसीडी हा काय आहे, कोन एबीसीचा बाह्य कोन आहे, आणि बाह्य कोनाचं माप आपल्याला 140 अंश दिलेलं आहे. तर बघा मुलांनो, आपल्याला काय करावं लागेल सर्वप्रथम, की कोन बघा कोन एसीडी च रेषीय जोडीतील जे आंतर कोन आहे, आंतर कोन कोणता आहे, कोन एसीबी आहे मुलांनो. म्हणजेच ह्या दोघांची आपण बेरीज करूया तर किती येईल, 180 अंश येईल मुलांनो. आंतरभागातील कोन आहे ते म्हणून, आणि रेषीय जोडीतील कोन आहे म्हणून माप कोन आपण असं लिहू शकतो मुलांनो, की माप कोन एसीडी अधिक माप कोन एसीबी बरोबर आपण 180 अंश लिहू शकतो. रेषीय जोडीतील कोन आहेत ते. आणि बघा माप कोन एसीडी आपल्याला किती दिलेला आहे मुलांनो, इथे 140 अंश, म्हणून इथे 140 अंश लिहूया. अधिक आपल्याला हे तर माहित आहे दोन्ही समान आहेत, म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो की माप कोन ए बरोबर माप कोन बी, हे दोन्ही कसे आहेत, समान आहेत. आता माप कोन एसीबी आपल्याला इथे काढायचं आहे मुलांनो. माप कोन एसीबी बरोबर 180 अंश येईल. मग आपण एसीबी बरोबर काय येईल मुलांनो, म्हणजेच माप कोन एसीबी बरोबर किती येईल मुलांनो, आपल्याला 180 वजा आपल्याला 140 करावं लागेल, म्हणजेच किती उत्तर येणार आहे मुलांनो, 40 अंश. म्हणजेच बघा कोन एसीबी चं माप किती आलं आहे, 40 अंश आलेला आहे. मग बघा आपल्याला माहित आहे मुलांनो, आपण मग लिहूया माप कोन
म्हणजे कोन एसीबी, तर बघा मुलांनो याला आपण लिहूया माप कोन एसीबी बरोबर किती लिहूया मुलांनो 40 अंश. आता आपल्याला माहित आहे मुलांनो आंतरकोनमध्ये तीनही कोणांच्या मापांची जी बेरीज आहे ती 180 अंश येते. म्हणजे आपल्याला माहित आहे की माप कोन ए अधिक माप कोन बी अधिक माप कोन एसीबी बरोबर 180 अंश. का बरं तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं मुलांनो कारण ती आंतरकोनाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती येते 180 अंश येते. मग बा मापकोन ए माहित आहे का आपल्याला नाही, मापकोन बी माहित आहे का नाही, आणि आपल्याला एसी बी चं माप माहित आहे 40 अंश. मग आपण मापकोन ए अधिक मापकोन बी बरोबर काय करूया मुलांनो 180 अंश वजा सांगा मुलांनो मापकोन एसीबी किती आलेला आहे 40 आलेला आहे. मग बघा 180 मधून 40 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहे मुलांनो 180 वजा 40 करूया. म्हणजे 140 राहणार आहे. याचं किती आलं मुलांनो 140 आलेला आहे. मग बघा मापकोन ए च्या जागी आपण मापकोन लिहू शकतो मुलांनो कारण मापकोन ए बरोबर मापकोन बी आहे. दोन्ही मापांची जी माप आहेत आपल्याला दोन्ही कोणांची मापे काय म्हटलेलं आहे सारखी म्हटलेलं आहे. तर आपण बघा ए च्या बी च्या जागी पण ए लिहू शकतो. म्हणून आपण इथे काय लिहूया माप ए अधिक बी च्या जागी पण आपण माप ए लिहू शकतो बरोबर 140. बघा मग इथे 2a बरोबर 140 येईल अंश. म्हणजेच माप कोन ए बरोबर किती येईल मुलांनो 140 अंश डिवाइड बाय 2 करूया म्हणजेच 70 अंश. म्हणजे माप कोन ए बरोबर किती आलं मुलांनो 70 अंश आलेला आहे. माप कोन ए बरोबर जेव्हा 70 अंश आहे तर आपल्याला त्या मापकोन ए बरोबरच मापकोन बी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून याला आपण मापकोन बी लिहू शकतो. म्हणजेच बघा मुलांनो इथे दोनही कोणांच्या माप किती आहेत सारखे आहेत. समजा ए 70 आहे तर बी सुद्धा 70 अंश येणार आहे. म्हणून आपण असं इथे लिहू शकतो की मापकोन ए बरोबर मापकोन बी. म्हणजेच आपण इथे मापकोन ए आणि मापकोन बी काढलेला आहे ते किती आलं मुलांनो 70 आलेला आहे 70 अंश आलेला आहे. तर मुलांनो याचं आता आपण स्पष्टीकरण बघूया मुलांनो अजून स्पष्ट होईल तुम्हाला. बघा ही आपल्याला आकृती दिलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण जशी आकृती काढली तशी रफ आपण एक डायग्राम आकृती काढून घ्यायची आणि इथे आपल्याला जसं प्रश्न म्हटलेला आहे प्रश्नानुसार आपण आकृती काढायची. प्रश्नात काय म्हटलंय एसीडी हा एबीसीचा बाह्य कोन आहे. म्हणून आपण कोन पहिले एबीसी काढायचा समोर एक रेषा वाढवून द्यायची आणि एसीडी हा बाह्य कोन आहे. परत बघा आपल्याला ह्या एसीडी ह्या बाह्य कोनाचं माप सुद्धा इथे दिलं आहे मुलांनो. म्हणून याचं माप आपण 140 अंश घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला कोन ए आणि कोन बी यांची मापे सारखी आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि यांची मापे आपल्याला काढायची आहेत. तर मग आपण काय केलं बघा मुलांनो इथे कोन ए आणि कोन बी बरोबर समान आहेत म्हणून आपण बरोबर लिहिलेलं आहे आणि यांची आपल्याला मापे काढायची आहेत. तर बघा माप कोन ए अधिक माप कोन बी अधिक माप कोन ए सी बी बरोबर 180 अंश येईल. का बरं कारण आपल्याला माहित आहे मुलांनो की तीनही कोणांच्या आंतरकोनाच्या त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. म्हणून मुलांनो आपण इथे काय केलं म्हणून आपण कोन ए अधिक कोन बी अधिक कोन ए सी बी केला आहे आणि बरोबर 180 अंश लिहिलेला आहे मुलांनो. कारण हे आपल्याला माहितच आहे. मग आता ए आणि बी ची आपल्याला किंमत माहित नाही म्हणून आपण कोन एसीबी माहित आहे मुलांना आपल्याला एसीबी माहित आहे का तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. मग आपण काय केलं की माप त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश येते. मग आपण कोन एसीबी बरोबर काय केलं एसीबी जे होतं एसीबी आपण कोन एसीबी अधिक कोन एसीडी बरोबर 180 अंश घेतलं कारण ते
रेषीय जोडीतील कोण आहेत आणि ACDची जी किंमत आहे ती वरील समीकरणामध्ये आपण इथे ठेवलेली आहे. मग ती किंमत ACBची ठेवल्यानंतर 180 वजा 140 केलं म्हणजे ACBचं जे माप आहे ते किती आलं होतं मुलांनो? कोण ACB बरोबर आपल्याला 40 मिळालेला आहे, 40 अंश मिळालेला आहे. मग आपण काय केलेलं आहे की ACB बरोबर 40 हे पहिल्या समीकरणात ठेवलेलं आहे. पहिलं समीकरण कोणतं होतं मुलांना? आपलं पहिलं समीकरण होतं की तीनही कोणांच्या मापांची बेरीज, आंतर कोणांच्या मापांची बेरीज. म्हणजेच आपण काय होतं इथे? माप कोण A अधिक माप कोण B अधिक माप कोण ACB, माप कोण ACB बरोबर किती होते मुलांनो? 180 अंश. मग बघा माप कोण A आपल्याला माहित नाही, B सुद्धा नाही माहित आहे, पण आपण माप कोण ACB काढला आहे 40 अंश, म्हणून इथे 40 ही किंमत लिहूया. म्हणजेच बरोबर माप कोण A अधिक माप कोण B बरोबर किती येईल मुलांनो? ACB ची किंमत आपण इथे ठेवूया, ती 40 आहे, म्हणजे 180 वजा आपण 40 करूया. तर बघा मुलांनो, मग आपण तीनही जे कोणांच्या आंतरकोणाची बेरीज किती असते? 180 अंश होते, म्हणून कोण A अधिक कोण B अधिक कोण ACB बरोबर 180 अंश येईल मुलांनो. मग आपण तिथे त्याची किंमत लिहिली, किती आली आहे? कोण ACB ची किंमत 40 आलेली आहे. मग आपण 180 मधून आपण 40 इथे वजा केला आहे मुलांनो, आणि त्याच्यानंतर आपल्याला कोण A आणि कोण B जे आहे, आपण बघा इथे कोण B च्या जागी आपण काय केलंय मुलांनो? कोण A लिहिलेला आहे. कोण B च्या जागी कोण A लिहिलेला आहे, कारण आपल्याला बघा इथे कोण A आणि B यांची जी मापे आहे ती सारखी आहे असं सांगितलेलं आहे, ते समान आहे सांगितलेलं आहे, म्हणून आपण माप कोण B च्या जागी कोण A लिहिलेला आहे. आणि बरोबर मग 180 वजा 40 140 आलेला आहे, आणि बरोबर मग याला काय केलं मुलांनो? कोण A बरोबर 140 वजा डिवाइड केलं याला 2 ने, आणि किती आलं आहे उत्तर? 70. म्हणजे A चं माप 70 आलेलं आहे आणि A बरोबर B आहे, म्हणून माप कोण A बरोबर माप कोण B बरोबर 70 अंश. म्हणजे दोनही कोणांचे माप किती आलं आहे? 70 अंश आलेलं आहे.